नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण जे आहे त्या अगदी कापसासारख्या सॉफ्ट अशा इडल्या आणि चटणी पाहिजे आहे। ही चटणी जी आहे ती कैरीची, कच्चा मँगो जो असतो त्याच्यापासून आपल्याला रेडी करायची आहे। अशी आंबट तिखट अशी छान अशी चविष्ट अशी चटणी रेडी होते कैरीची, आणि ती इडली बरोबर, डोस्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे, तर नाश्त्यासाठी असा बेस्ट आयटम आहे। तर आपण करूया। हा 3 वाटी जे आहे ते मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही साधा इडली तांदूळसुद्धा घेऊ शकता, पण रेशनचे मी हे तांदूळ घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये 1.25 वाटी जे आहे, तीच वाटी 1.25 वाटी जे आहे उडीद डाळ घेतलेली आहे। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्यामध्ये, आणि पाणी घालून आपल्याला 4 ते 5 तासांसाठी हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचं आहे। त्यात मी अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहेत, आणि 5 तासानंतर जेव्हा हे बॅटर भिजलेलं आहे तांदूळ आणि डाळीचं, तेव्हा पोहे घेतलेले आहेत। आपले नॉर्मल पोहे आहेत हे, कांदा पोहेचे, त्याच्यामध्ये पाणी घालून धुवून स्वच्छ भिजत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण हे बॅटर जे हे बघा, डाळ तांदूळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे, ती मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घ्यायची आहे। आणि पोहे आपले अगदी 2 मिनटात भिजतात मऊ असल्या कारणामुळे, तर ती 1 चमचा ह्याच्यामध्ये घालून आपल्याला अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी मी तेच वापरलेलं आहे जे डाळ तांदळाचं होतं तेच, आणि अशा पद्धतीने 2 बॅचेसमध्ये जे आहे ते आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे, अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असं। आणि हे जे बॅटर आहे आपल्याला ते ओव्हरनाईट आपल्याला ठेवायचं आहे। थंडीच्या दिवसात जे आहे ते 8 ते 9 तासांसाठी ठेवू शकता, नाही तर नॉर्मली 6-7 तासांमध्ये जे आहे छान फर्मेंट असं होतं। हे बघा, सकाळी हे छानपैकी असं जे पीठ आहे ते फर्मेंट होतं, आणि आपल्या सॉफ्ट इडल्या आपण त्यानंतर डोसा किंवा इडली आपण रेडी करू शकतो। हे बघा, सकाळी हे असं छान असं फर्मेंट झालेलं आहे, ते चमच्याने व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे मी बॅटर। यामध्ये आपल्याला आता 1.5 चमचा जे आहे ते मीठ घालायचं आहे। चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा त्याच्यामध्ये, आणि व्यवस्थित पुन्हा एकदा जे आहे ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर इडली मोल्ड, जे इडलीचं जे भांडं आहे इडली मोल्ड, त्याला जे आहे ते आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे ऑइलच्या साहाय्याने, कुकिंग ऑइलच्या साहाय्याने। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इडलीचं बॅटर ह्याच्यावर घालून आपल्याला इडली पात्रामध्ये 15 ते 20 मिनटासाठी ह्याला वाफ द्यायची आहे छान अशी। आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं करायचं आहे। जेव्हा मी हे बॅटर जे आहे इडली पात्रात जेव्हा भरत होती मोल्डमध्ये, त्यावेळेस मी इडलीचं जे मोठं भांडं आहे इडली पात्र, ते मी गॅसवर मीडियम फ्लेमवर पाणी घालून ठेवलेलं होतं झाकण लावून। तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित इडली मोल्डमध्ये आपण इडल्या घालून या वाफवून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत हे वाफेल आपलं 15 ते 20 मिनटासाठी, त्या दरम्यान आपल्याला जी आहे ती मँगोची चटणी करून घ्यायची आहे कच्च्या कैरीची। तर ती रेसिपीही आपण पाहूया। सर्वप्रथम आता हे सगळे जे आहे ते इडली मोल्डमध्ये मी जे बॅटर आहे ते व्यवस्थित भरून आता इडली पात्रामध्ये स्टीमसाठी, वाफेसाठी ठेवलेलं आहे। अगदी 15 ते 20 मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर अशा कापसासारख्या आपल्या इडल्या ज्या आहेत त्या फुलून शिजतात, तयार होतात। तर 15 ते 20 मिनटानंतर आपण बघूया, आपले जे आहेत ते इडल्या रेडी झालेल्या आहेत, पूर्ण अशा फुललेल्या आहेत। आपल्याला सुरीच्या थोडंसं थंड झाल्यानंतर 2 मिनटं सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुमच्या इडल्या अगदी सहज निघतात इडली मोल्डमधनं। आणि मी त्यात तुम्हाला मोडून दाखवते, अतिशय कापसासारख्या अशा सॉफ्ट अशा इडल्या रेडी झालेल्या आहेत आपल्या। हे अतिशय नाश्त्याचा सोपा असा पदार्थ आहे। तर जेव्हा आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा रविवारचा सुट्टी जेव्हा असते त्यावेळेस हा बेत खूप छान टिफिनसाठीही आपण हा पदार्थ करू शकतो। हे बघा, अतिशय सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या आहेत। आता आपण चटणी करूया कैरीची। त्यासाठी कैरीच्या जे आहेत ते मी फोडी घेतलेल्या आहेत,
साल काढून. लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत 7 ते 8 आणि अर्धा इंच जे आहे ते आलं घेतलं आहे आणि ओलं खोबरं नारळाचं आणि मिरच्या 2. हे जे आहे ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर आणि अर्धा चमचा पाव चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दाटसर अशी ही आपली चटणी रेडी झालेली आहे. अतिशय सोपी आणि छान रेसिपी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा पदार्थ ट्राय करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.